गोव्यातील या सांजवेळी मांडवी नदीच्या कुशीतून मी निघालोय गोमंतक भूमीमध्ये छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या आणि गोवा राज्याचे राजदैवत असलेल्या श्री सप्तकोटेश्वर देवालयाकडे। मांडवीच्या पैलतीरावर पोहोचेपर्यंत आता संध्याकाळचे 5:30 वाजले होते। इथून पुढे मंदिर पाहता येईल की नाही याची देखील खात्री नव्हती। मोबाईलच्या लोकेशनने आम्हाला अशा ठिकाणी आणून सोडले जिथे मंदिर तर दिसत नव्हते, परंतु काही विचारात पाडणाऱ्या कलाकृती मात्र दिसत होत्या। एका तळ्याच्या सभोवतीने छोट्या छोट्या देवालयांच्या प्रतिकृती कोरलेल्या होत्या। बाजूला विचारल्यानंतर समजले की याच जागी पूर्वी मूळ श्री सप्तकोटेश्वर देवालय होते। आता इथल्या मूळ मंदिराचे काय झाले हे पुढे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे। आता जिथे श्री सप्तकोटेश्वर मंदिर आहे हे मंदिर इथून 5 किलोमीटरवर होते। शिवाय त्या ठिकाणी राहायची व्यवस्था देखील नसल्याचे समजले, म्हणून आम्ही इथूनच 11 किलोमीटरवर असलेल्या बिचोलीम या ठिकाणी रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिराकडे जायचे ठरवले। तुम्ही देखील जर सप्तकोटेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी येत असाल तर फेरी बोटीने आपल्याला पलीकडे यावं लागतं। त्यामुळे या साईडला जर अंधार उशीर काही झाला तुम्हाला तर तुम्ही बिचोले म्हणून गाव आहे या गावामध्ये येऊन राहू शकता, कारण की सिटी टाईपच मोठं गाव आहे। तिथे बरेचसे होमस्टे आहेत आणि चांगल्या सुविधा देखील आहेत। घनगर्द झाडांच्या मध्ये लपलेले हे देवालय अगदी त्याच्या जवळ जाईपर्यंत आपल्या नजरेस पडत नाही। इकडून गाडी मार्ग आहे आणि या मार्गाने असं आलं इथे बाईक पार्किंगसाठी वगैरे जागा आहे। उंच उंच जुनी झाडं आहेत। जस्ट त्याच्या डाव्या बाजूला रस्त्याच्या खालच्या बाजूला असा पायरी मार्ग आपल्याला मंदिरापर्यंत घेऊन जातो। अनादी काळापासून गोमंतक ही देवभूमी। घनदाट वनराईच्या मध्ये मांडवी नदीच्या कुशीत श्री सप्तकोटेश्वराचे हे निवांत स्थान अनन्यसाधारण असेच। पायरी मार्गाने खाली उतरताच सर्वात आधी लक्ष वेधून घेते ती ही वेगळ्याच धाटणीची या मंदिराची दीपमाळ। कालभैरव मंदिराच्या उंचवट्यावर उभे राहून जर खाली पाहिले तर मुख्य मंदिराचा एकूण पसारा आणि मंदिरासमोर असणारी पुष्करणी हा सर्व प्रदेश आपल्या नजरेमध्ये येतो। पश्चिम किनारपट्टीलगत मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या जांभ्या दगडामध्ये या मंदिराचे बांधकाम केलेले आहे। मुखमंडपात प्रवेश करताच सर्वात आधी आपले लक्ष जाते त्या भिंतींवर केलेल्या कावी कलेवर। नैसर्गिक रंगांचा वापर करत केली जाणार ही कलाकुसर आता दुर्मिळ होत चालली आहे।
या सुंदर वास्तूच्या निर्मितीचे श्रेय जाते ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना. त्याचा पुरावा म्हणून हा प्रवेशद्वारावर लावलेला शिलालेख आहे. मुखमंडपानंतर आपण मंदिराच्या भव्य अशा सभामंडपामध्ये प्रवेश करतो. या मंदिराच्या मागील बाजूस जांभ्या दगडाच्या काही गुफा आहेत. त्या ठिकाणी सप्तकोटेश्वराचे जे शिवलिंग होते त्याला महाराजांनी या मंदिराची निर्मिती करून या मंदिरामध्ये पुनर्स्थापित केले आणि ते साल होते साधारण 1668. गर्भगृहाच्या या नीरव शांततेत श्री सप्तकोटेश्वराची अनेक अडचणीतून आलेली ही सुंदर आणि तेजस्वी शिवपिंड आता ध्यानस्थ मुद्रेत बसलेली दिसत होती. पुरातन कथेनुसार मांडवी नदीचे जुने नाव पंचगंगा. या पंचगंगेच्या संगमावरच वशिष्ठी ऋषींनी तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले होते आणि वर म्हणून त्यांना याच ठिकाणी वास्तव्य करण्याची विनंती केलेली. वशिष्ठी ऋषींनी तपश्चर्येमध्ये एकूण 7 कोटी वेळा मंत्रोच्चार केलेला, म्हणून त्यांनी महादेवाला सप्तकोटीश्वर हे नाव दिलेले. आता या मंदिरात असलेले शिवलिंग आपण व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलेल्या कोटीतीर्थ या ठिकाणी होते. गोमंतक भूमी ही पूर्वी संपन्न अशा कदंब राजवटीचा भाग होती. सप्तकोटीश्वर हे कदंब घराण्याचे तीर्थक्षेत्र होते. पूर्वी हे समृद्ध देवस्थान दीपवती म्हणजे दिवाड या बेटावर होते. परंतु नंतर इसवी सन 1352 बहामनी सुलतान अल्लाउद्दीन हसन गंगू बहामन शहा याने कदंबांकडून गोवा जिंकून घेतला. हा, तिथे गेलो होतो आम्ही. ते पाणी आहे तिथे ना. हे लिंग तिथं होतं आणि पोर्तुगीजांनी काय केलेलं, लिंग काढलं, विहीर असते नाही, हां, विहीवर तिथं ठेवलं नाही, त्याच्यावरून पाणी काढत होते. अच्छा. बहामनीच्या आक्रमणामुळे गोवा आणि या भूमीतील मंदिरे देखील संकटात आलेली. श्री सप्तकोटीश्वराचे देखील शिवलिंग त्याने शेतामध्ये फेकून दिलेले. नंतर 14 वर्षाच्या वनवासानंतर विजयनगरच्या सम्राटांनी गोव्याची सत्ता आपल्या हाती घेतली आणि श्री सप्तकोटीश्वराला पुन्हा वैभव संपन्न दिवस आले. त्यानंतर मध्ये काही काळ लोटला, पण तरी देखील या मंदिराचा वनवास संपायचे नाव घेत नव्हता. त्याचे कारण गोव्यावर आलेली पोर्तुगीजांची सत्ता. इसवी सन 1540ला गोवा पोर्तुगीजांच्या हाती गेला. एका रात्रीत त्यांनी गोव्यातील तब्बल 650 देवळं पाडली. त्यामध्ये श्री सप्तकोटीश्वर देखील होते. कालांतराने आदिलशाहीत अधिकारी असणाऱ्या नारायण सूर्यराव शेणवी सरदेसाई यांनी या शिवलिंगाला नार्वे गावात आणले आणि मागील कातळाच्या कोनाड्यात लपवून ठेवलेले. असं कठीण काळ भोगलेल्या या देवाची नियतीने गाठ पाडली ती त्याचेच नाव घेऊन भूतलावर अवतरलेल्या राजा शिवछत्रपतींशी. एका कोनाड्यात झावळ्यांनी झाकलेल्या या सप्तकोटीश्वराला 1668 साली महाराजांनी त्याला साजेसे असे सुरेख देवालय बांधून त्यामध्ये त्याची विधिवत पुनर्स्थापना केली. गर्भगृह एवढीच आहे. अच्छा. लिंग आहे ते आणि ते कम्प्लीट पाषाण आहे ते. तर पाषाणाच्या स्थापन केले आणि कम्प्लीट घर आहे. हा
हा जो काचेमध्ये दिसतोय हा काचेत दिसतोय हा संपूर्ण आणि आर्किओलॉजी जेव्हा रिनोव्हेशन स्टार्ट केलं तेव्हा कम्प्लीट पूर्वीचं प्लास्टर काढलं म्हणजे नवीन केलं. अच्छा. आणि ते ओपन प्लास्टर टाकताना त्यांना एक्झॅक्ट हॉट दिसली आणि त्यांच्याने ते ओपन केलं. मग बघितलं झाल्यावर इथून वाट आहे वर. अरे बापरे. हा इथून फायर आहेत वरती. आर्किओलॉजीन ते लॉक केलं आहे का. हल्लीच उत्खनन करताना पुरातत्व खात्याला गर्भगृहाच्या मागील बाजूस एक पायऱ्यांचा मार्ग सापडला आहे. इथून वरती गेल्यास वरती एक गुप्त खोली आहे ज्यामध्ये जवळजवळ 15 व्यक्ती एकाच वेळी बसू शकतात. आणि ही गुहा अशी आहे की इथून जवळजवळ 3 किलोमीटरपर्यंत दूर आहे. बाहेर निघते. आणि चेक कसं करायचं. गुहा आहे बरोबर आहे पण माती पडू शकते, ब्लॉक होऊ शकते नाही. बरोबर. टेक्नॉलॉजी काय होती त्याची, तो इकडून लिंबू टाकायचा. अच्छा. हां. तिकडे बाहेर आला समजायचं वाटेत अडथळा नाही आहे. ते कसं काढायचं त्याला, तिथून ते तोफा टाकायचे. तिथून तोफेचा आवाज आला. अच्छा. हां. हा दगड कसा आणला होता. हो ना. बरं एवढा मोठा. आणि हे कळतं इथं बैठक. हां. इथे वरती गाभाऱ्यातच वरती एक गुप्त खोली असं म्हणतात ज्याला इथून मार्ग आहे. हे लिंग झालं. लिंगाच्या पुढेही मी काही काळ या मंदिराच्या शांत वातावरणात बसून घालवला. मंदिराच्या सभोवतीने असा पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी मार्ग आहे. हे समोर जे दिसत आहेत छोट्या छोट्या गुहा बनवल्यात तिथे अगोदर ही मूर्ती होती. तिथून तिची प्रतिष्ठापना महाराजांच्या मार्फत पुन्हा इथे झाली या मंदिरामध्ये, मूळ मंदिरात. संपूर्ण मंदिर पाहून मी शेवटी मंदिराच्या समोर असणाऱ्या पुष्करणी जवळ गेलो.
सभोवतीच्या पायरी मार्गावर चालत आजूबाजूच्या गर्द वनराईच्या सानिध्यात पक्ष्यांचे मधुर स्वर ऐकत या निसर्गाच्या रम्य सोहळ्यात आयुष्याच्या गतकाळातील पानांवर उमटलेल्या आठवणींचा हिशोब लावत इथे फक्त फिरत राहावे.